श्री नर्मदा पुराण अध्याय 110 धौत पाप तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले राजा, त्यानंतर पूर्वी श्री विष्णूद्वारा रचित चक्रतीर्थासमीप महापापनाशक धौत पाप तीर्थास जावे। भयंकर दानवाचा विनाश झाल्यावर त्यातून उत्पन्न पापाच्या निवृत्तीकरता त्या तीर्थात क्रोधावर ताबा मिळवून श्री विष्णूने दुष्कर मौन व्रताचा आश्रय घेऊन देवदानवांना अशक्य महातप केले। ते ब्राह्मणांना स्नान घालून विविध दान देऊन तत्क्षणी पापातून मुक्त होऊन ते शुद्ध वैष्णव पद प्राप्त केले। या प्रकारे भयंकर पापाचरण केल्यास जो तिथे शुद्ध वृत्तीने जाऊन विधीपूर्वक स्नान व जप करतो तो सर्व पापातून मुक्त होतो। हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील धौत पाप तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 110वा अध्याय पूर्ण झाला। ओम नमो नर्मदाये। अध्याय 111 स्कंद तीर्थ महात्म्य वर्णन। मुनिश्रेष्ठ मार्कंडेय सांगू लागले, राजा, त्यानंतर श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर पूर्वी स्कंदाने महातप करून निर्मिलेल्या परमसुंदर तीर्थात जावे। राजा युधिष्ठिरने सांगितले, ब्राह्मण श्रेष्ठ, श्री स्कंदाचे आजन्मचरित्र व तीर्थाच्या पुण्यविधीचे यथार्थ वर्णन करण्याची कृपा करावी। तेव्हा मार्कंडेय सांगू लागले, युधिष्ठिर, पूर्वी देवाधिदेव श्री शंकराने महातप केले। सर्व देवतांनी प्रार्थना केल्यावर त्यांनी भगवती पार्वतीशी विवाह केला। देवश्रेष्ठ देवतांचा कोणी सेनापती नाही। इंद्रादेवसहित देवगण भयंकर दानवांनी पराजित होतात। ज्याप्रमाणे चंद्राशिवाय रात्र शोभून दिसत नाही आणि सूर्याशिवाय दिवस क्षणभरही शोभून दिसत नाही, त्याप्रमाणे नायिका विना सेना शोभून दिसत नाही। भगवान श्री महादेव हे जाणून त्रैलोक्यात प्रसिद्ध कोणी सेनापती आमच्यावर कृपा करून द्यावा। देवांची ही प्रार्थना ऐकून श्री शंकराने उमादेवीचे मनापासून कामभावनेने स्मरण केले। त्या कामभावनेने व्याप्त सर्वांग कामरूप जगद्गुरु श्री शंकराने दिव्यशत वर्षापर्यंत पार्वतीची अभिलाषा केली। तेव्हा देवराज इंद्राने श्री शंकराला अति कामासक्त जाणून देवांच्या संमतीने अग्निदेवाला तिथे पाठवले। अग्निदेवाने श्री शंकराला परम आनंदात असलेले पाहिले तेव्हा ते हा हा करत उठून उभे राहिले। त्यानंतर क्रोधाने महादेवी पार्वती जे शापित वचन वदली ते मी तुला सांगतो। ऐका महाराज, प्रथम सर्व देवांनी पुत्रजन्मासाठी मला याचना केली होती, पण आता अग्नीला पाठवून त्यांनी आमचे रतिसुख निष्फळ केले आहे। यामुळे सर्व देव निसंशय पुत्रहीन होतील। तेव्हा शंकराने अग्निदेवाला सांगितले, तू माझे ओझ धारण केले, लोकात जसे होते तसेच करण्यास तू योग्य आहेस। देवश्रेष्ठ, देवकार्याच्या सिद्धीसाठी तुला माझे तेज ग्रहण करायला हवे। त्रैलोक्यात याकरिता कोणीच समर्थ नाही। अग्निदेव म्हणाले, आपले तेज धारण करण्यास मला शक्ती आहे का? आपले हे तेज चराचरासहित सारे त्रैलोक्य भस्मसात करेल। श्री शंकर वदले, अग्निदेव, जर उदरात स्थित बीजामुळे तुला त्रास झाला तर तू तेज गंगाजलात सोड। असे सांगून उत्तम अमोघ तेज अग्नीच्या मुखात टाकून भगवान श्री शंकर अंतर्धान पावले। त्यानंतर जळत असलेले अग्निदेव गंगाजलात ते तेज टाकून स्वस्थानी गेले। नद्यांमध्ये श्रेष्ठ गंगासुद्धा ते तेज सहन करू शकली नाही आणि ते तेज शर नावाच्या गवताच्या पेंडीत त्वरित टाकून जशी आली तशी ती निघून गेली। त्यात उत्पन्न झालेले बालक पाहून इंद्रासहित सर्व देवांनी तेव्हा दूध पाजण्यासाठी कृतिकेला पाठवले। हे बुद्धिमान, त्या सर्वांना जवळ आलेले पाहून स्कंद षण्मुखी झाले व तहानलेले असल्यामुळे 6 मुखाने तिचे स्तन पान करू लागले। राजेंद्र, श्री ब्रह्मदेवाने त्या बालकाचे जात कर्म आदी संपूर्ण संस्कार वेदोक्त विधीने केले। 6 मुख असल्यामुळे षडानन कृतिकांद्वारा पालन झाल्यामुळे कार्तिकेय, कुमार असल्यामुळे कुमार, गंगांच्या गर्भात निवास केल्यामुळे कुमार हे नाव, गंगाच्या गर्भात निवास केल्यामुळे गंगा, गर्भ अग्नीने धारण केल्यामुळे अग्नीज नाव झाले। तसेच शर नावाच्या गवतातून जन्मल्यामुळे शरजन्मा हेही नाव मिळाले। अशा प्रकारे कुमार जन्मतः पठण न करताच वेदांचे अनेक शास्त्रांचे जाणकार होते।
त्यांनी महातप केले. हे भरतवंश उत्पन्न राजा, सर्व देवारण्यात, नद्यांमध्ये, नंदामध्ये, पृथ्वीवर, समुद्र आदी जितकी तीर्थे आहेत त्या सर्व तीर्थात भ्रमण करत कुमार श्री नर्मदा तटावर आले. तिथे दक्षिण तटावर त्यांनी उग्र तप केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद विहित जप योग्य मंत्रांचा रात्रंदिवस जप, तसेच श्री शंकराचे ध्यान करत त्यांनी त्यांच्या शरीरातील धमान्या शुद्ध व संतत झाल्यात. 1000 वर्ष पूर्ण झाल्यावर भगवान श्री शंकर उमेसह तेथे वदले. हे प्रिय, मी तुला वर द्यायला आलो आहे. हे गौरी, तुझी माता व मी तुझा पिता आहे. त्रैलोक्यात दुर्लभ व तुला यथेष्ट वर माग. षडाननाने सांगितले. श्री महादेव, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर उमादेवीसह हे शिवशंकर, मी हा वर मागतो की माता पिता सोडून अन्य कोणती माझी गती नसावी, अशी मला बुद्धी व्हावी. पुत्राच्या मुखाद्वारे निघालेले शुभवचन ऐकल्यावर तसेच व्हावे अशा आशीर्वचनानंतर स्नेह व प्रेमाने आलिंगन देऊन त्यांचे मस्तकावघ्राण करून श्री शंकर कुमाराला म्हणाले. प्रिय वत्स, तू देवतांचा सदैव अक्षय अविकारी सेनापती होशील. शक्ती धारण करणाऱ्या तुला संग्रामात दिव्य रूपधारी मयूर वाहनाच्या रूपात दिला आहे. तू सुरासुर आदीवर जय प्राप्त कर, असे सांगून श्री शंकर पार्वतीसह कैलास पर्वतावर गेले. भगवान श्री शंकर तेथून निघाल्यावर मयूरवाहन श्री स्कंदाने श्री शंकराची स्थापना केली व ते देवांजवळ आले. तेव्हापासून ते स्थान स्कंद तीर्थ या नावाने प्रसिद्ध झाले. हे तीर्थ सर्व पापहरण करणारे, पुण्यप्रद व पृथ्वीवर दुर्लभ आहे. हे राजा, त्या तीर्थात जो भक्तीने स्नान करून श्री शंकराचे पूजन करतो, गंध फुले वाहून अभिषेक करतो, त्याला यज्ञाचे फल प्राप्त होते. जो त्या तीर्थात स्नान करून तीळ मिश्रित जलाने पितृदेवांचे पूजन करतो, त्याचे पुण्यफल तुम्ही ऐका. हे भरतवंश उत्पन्न राजा, विधियुक्त पिंडदानाने 12 वर्षापर्यंत निसंशय पितृ तृप्त होतात. हे राजेंद्र, तिथे जे शुभ व अशुभ कर्म केले जाते ते इहलोक व परलोकात अक्षय होते. जो शास्त्रानुसार तिथे देहत्याग करतो तो शिवधामात जातो. तिथे देवगंधर्वाने पूजित होऊन 1 कल्पापर्यंत निवास करून या भारतवर्षात निर्मळ कुलात जन्म घेतो. जो वेदांगाच्या तत्वांचा जाणकार, सर्व रोगरहित होऊन पुत्र पौत्रांनी युक्त 100 वर्षांपेक्षा अधिक जिवंत राहतो. हे युधिष्ठिर राजा, हा स्कंद तीर्थाचा महिमा मी तुला कथन केला. ते तीर्थ धन, यश, आयुष्य देणारे, सर्व दुःख विनाशक व उत्तम आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील स्कंद तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 111वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाय.